आजकाल लोकांना माणसं आणि माणसांपासून दुरावत होत चाललेत. ती माणुसकी नाही राहिलेली आता. तुम्ही चार भिंतीमध्ये राहता तेव्हा तुमचे विचार तेवढे संकुचित, तेवढेच. जीवनात हेल्दी राहायचं असेल आणि चांगलं एक सर्टन लाईफ जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर स्ट्रेसमुक्त राहा आणि सुखी राहा. त्या कोरोनाचा सी जरी समोर आला तरी आत्ताही घाम फुटतो. कोण केव्हा इन्फेक्ट होईल आणि केव्हा तो जाईल याची काहीच गॅरंटी नाही. या गोष्टीमध्ये खूप जण दगावली गेली सर. तो विषयच असा होता करोना, म्हणजे खूप लोकांच्या तर प्लेटलेट्स कमी झालेल्या त्या वाढतच नव्हत्या, त्यासुद्धा आम्ही वाढवायला औषधं द्यायचो. सर ह्या कोविड नंतर असं म्हणतात की कोविड पॉझिटिव्ह झाला, माणसं निगेटिव्ह झालीत. म्हणजे तुम्ही जो गायनॅकचा आत्ता प्रवास सांगितला, अनेक डिलिव्हरी ह्या हातांनी केलेल्या आहेत. मी जवळजवळ 3,500 ते 4,000 डिलिव्हरीज माझ्या हाताने केलेल्या आहेत. बाप रे. आत्ताच्या लहान मुलांच्या काही पेरेंट्सच्या कंप्लेंट असतात, कंटिन्यू दिवसभर उड्या मारत असतात, एक जागेवर बसत नाही. काय होतं आजकाल बंद दरवाजा संस्कृती आहे की आपल्या सिटीमध्ये ग्राउंड्सच गेलेत. स्ट्रेसमुक्त राहणं गरजेचं आहे. काय होतं काय सर हे? एक स्ट्रेसच आहे. मुलांना सुद्धा पेरेंट्स खूप स्ट्रेस देतात. तेव्हा ते कधी कधी वेळ पण निघून गेलेली असते. जर तो पेशंटचा तो सिम्पटम कॅच करू शकला आणि त्याच्यावर जर औषध दिलं तर डायबिटीस काय, तुम्ही कॅन्सरसुद्धा बरा करू शकता. बापरे.